टाळ्यांच्या जयघोषात पहिला चेंडूची सुरुवात आणि पहिला चेंडू इथे मात्र लेग स्टिकच्या बाहेर. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी ट्रेन अचानकपणे 2 वरती जावी असं दृश्य इथे मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. थोडंसं वेळेला विलंब झालाय परंतु आता मात्र ही स्पर्धा या मैदानावरती खेळ चालू असताना आपल्याला पाहायला मिळतंय. जरूर आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती अवांतर स्वरूपाची धाव इथे मात्र धावफलकावरती जोडली गेली आहे. स्ट्राईक एंडवरती जय आहे आणि जय आल्यानंतर ज्याच्या नावात जय आहे तो मात्र आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या बनवेल का, आपल्या संघाला कुठेतरी विजयापर्यंत नेऊन ठेवेल का, हे सुद्धा आता मात्र पडलेलं कोडं इथे मात्र आपण जर पाहिलं तर विकिता इलेव्हन नौकार संघाला पाहायला मिळतंय. आज मात्र या मैदानावरती आपण जर पाहिलं तर पूर्ण नौकारवासी असू दे किंवा लांबून आलेले प्रेक्षक असू देत त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा चेंडू मिसफील्ड झाली आहे क्षेत्ररक्षकाकडनं परंतु एकच धाव तिथे मात्र धावफलकावरती घेतली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. जरूर आपण जर पाहिलं तर गोलंदाजी चांगली होत आहे आणि अशा वेळी तुम्ही जर अशा चुका केल्या तर तुम्हाला या चुका येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये नक्की भाईजान भोगाव्या लागतील. कारण ज्या वेळी तुम्ही एक एक धाव वाचवताना महेंद्रसिंग धोनीने सांगितलं होतं प्रत्येक फलंदाज तुमच्या संघासाठी धावा बनवू शकतो, प्रत्येक गोलंदाज तुमच्या संघासाठी धावा रोकेल किंवा रोखू शकत नाहीये, परंतु फिल्डर एक असा आहे ना तुमच्यासाठी प्रत्येक सामन्यामध्ये धावा रोखू शकतो. परंतु इथे क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच चांगलं करणं गरजेचं आहे. आजच्या रचनेतील आपण जर पाहिलं तर हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पर्व तिसऱ्यामधील पहिला सामना विकिता इलेव्हन नौकार आणि प्रीत इलेव्हन नौकार या दोन संघांमध्ये आपल्याला रंगताना पाहायला मिळालाय. वैभवचा हा चेंडू स्ट्रेट ड्राइव्हने खेळलाय. समाधानच्या डोक्यावरून चेंडू इथे मात्र आपण पाहतोय चाटत चाललाय बाउंड्री लाईन पर्यंत, परंतु आपण जर पाहिलं तर तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. पुन्हा एकदा 2 धावा मिळाल्यात आणि दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या आता धावफलकावरती जाऊन पोहोचते 4 धावा धावफलकावरती लागल्यात. जिथे आपण जर पाहिलं तर हळूहळू धावसंख्येपर्यंत किंवा मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतोय. अर्थातच आपण जर पाहिलं तर 4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक ह्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकात कुठेतरी धावा खोऱ्याने कुटण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु गोलंदाजी जी झाली आहे ना अप्रतिम दर्जाची गोलंदाजी इथे मात्र आपण पाहतोय. पहिला चेंडू वाईड आणि नंतरचे चेंडू अचूक टप्प्यावरती. यावेळचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत होता परंतु क्षेत्ररक्षक नाही. या निर्जन स्थळी इथे मात्र चेंडू जाऊन पडला आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर मिळते फक्त आणि फक्त एक सिंगल. प्रत्येक चेंडूवरती कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणं तितकंच गरजेचं आहे. चेंडूच्या मेरिटनुसार खेळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. जर ऑफ साईडचा चेंडू असेल तर त्याला कुठेतरी पॉईंट आणि कव्हरमध्ये भिरकवणं याची सुद्धा गरज आहे किंवा ऑन साईडवरती भिरकवण्यासाठी जसा चेंडू असेल तसं खेळणं सुद्धा गरजेचं आहे. यावेळी आपण जर पाहिलं तर पंचांनी थोडीशी वॉर्न जरून गोलंदाजाला केलंय. आता इथे होईल काय कारण स्ट्राईक एंडवरती जय आलाय. जय यावेळी आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. इथून मोठा फटका मारला जाईल का? आडव्या हाताने जरूर खेळायचं होतं. यावेळी आपण जर पाहिलं तर तुतुमेमध्ये नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज अर्थातच कर्णधार पुढे जरूर आला होता परंतु जयने ऐन मोक्याला त्याला मात्र परतवलंय. कुठेतरी कर्णधाराला सुद्धा नॉन स्ट्राईक एंडवरती किंवा या मॅच मध्ये तग धरून राहणं सुद्धा गरजेचं आहे. सलामीच्या जोडीवरती पूर्णपणे सामन्याची दारोमदार आहे आणि अशा वेळी आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा फुल टॉस पंचांचा इशारा इट्स अ नो बॉल आणि त्याच्यावरती असं वाटलं की चौकार मिळेल की काय परंतु 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्यात. पंचांचा इशारा इट्स अ नो बॉल आणि आता त्याच्यावरती मिळेल फ्री हिट. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. तर या चेंडूवरती 3 धावा मिळाल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 8. यावेळचा फटका पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरवरती क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल घेतले आणि सिंगल नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 9 धावा धावफलकावरती 9 ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावरती झाल्यात. जरूर इथून धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु तो प्रयत्न थोडा अंशी का होईना मोडीत जरूर काढला. भाईजान आपण जर पाहिलं तर ज्या रीतीने वैभवने इथे गोलंदाजी केली आहे अप्रतिम म्हणावी लागेल. या अगोदर त्यांनी प्रॅक्टिस सेशन मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी जरूर केली होती. यावेळचा फटका हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. यावेळी क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय चेंडूचा आणि अखेरच्या क्षणाला मात्र तिथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. पहा टाळ्यांचा गजर जरूर होतो या क्षेत्ररक्षकासाठी कारण तितकी चांगली फिल्डिंग सुद्धा झाली आहे. वेल्ड एफर्ट्स आणि तदनंतर मिळालेल्या या 2 धावा आणि या दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या आता मात्र डबल फिगर मध्ये पहिलं षटक संपल्यानंतर जाऊन पोहोचते 11.
संपलंय आणि पहिल्या षटकानंतर आपण जर पाहिलं तर हळूहळू कुठेतरी मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण जर पाहिलं तर विकिता 11 नवकार संघाकडनं झालाय। पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, आता मात्र येणाऱ्या 3 षटकांमध्ये किती धावा येणार हे सुद्धा थोडंसं कोडं पडलं असेल जरूर फलंदाजी करणाऱ्या संघाला किंवा त्याच्या पाठीराख्यांना। आणि इथून हे षटक सुद्धा तितकंच महत्वाचं आहे ना, कारण आपण जर पाहिलं तर 11 धावा या षटकात आल्यानंतर पहिल्या षटकात आल्यानंतर आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि दुसऱ्या षटकात धावा किती येणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे। आता मात्र आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी मान फ्रॉम नौकार प्रीत पाटील गोलंदाजी मागवती सज्ज झाला। प्रीत सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, त्याच्यावरती सुद्धा आता ज्या रीतीने पहिल्या षटकामध्ये जशी गोलंदाजी झाली आहे तशी गोलंदाजी करणं तितकंच गरजेचं आहे। राईट आर्म ओव्हर द विकेट इथे मात्र गोलंदाजी करत असताना प्रीतला आपण पाहतोय। पहिला चेंडू जयसाठी, जयला सुद्धा या खेळात रंग भरावे लागतील। ज्या रीतीने त्याच्या नावावरती वेगवेगळे पराक्रम आहेत, ज्या रीतीने तो अर्थातच प्रत्येक मैदानावरती खेळत असतो, आपल्या संघासाठी खेळत असतो, आता तसा खेळ या मैदानावरती आपल्या या संघासाठी सुद्धा करणं गरजेचं आहे। ज्या रीतीने तुम्हाला बोली लावून आपल्या संघामध्ये समाविष्ट केलंय आणि समाविष्ट केल्यानंतर आपल्यावरती दाखवलेला विश्वास हा मात्र आता इथे त्या विश्वासावरती सार्थ उतरावं सुद्धा लागेल। यावेळचा चेंडू आपण पाहतोय, डान्सिंग डाऊन द विकेट येऊन खेळलाय, परंतु आता क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे। माहित आहे की जय कशा रीतीने फलंदाजी करतोय, कोणत्या टप्प्यावरती चेंडू टाकतोय, कोणत्या टप्प्यावरती त्याला चेंडू टाकायचे आहेत हे सर्व काही तिथे मात्र गोलंदाजाला माहित आहे, कर्णधाराला सुद्धा माहित आहे आणि तसे फील्ड विश्लेषण तिथे सजवलंय सुद्धा। पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती इथे पंचांचा इशारा, इट्स वाईड। आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा व्यासपीठावरून काही सत्कार आपण घेणार आहोत। अतिथी देवो भव असं म्हटलं जातं आणि तेच अतिथी आपल्या व्यासपीठावरती स्थानापन्न आहेत आणि त्यांचा आपण इथे व्यासपीठावरती सत्कार सुद्धा करणार आहोत। यावेळचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि आता इथे पकडला जाईल। पहिला फलंदाज वेदांत बॅक टू दी पॅव्हेलियन। पुन्हा एकदा एक बक्षिसांची खैरात इथे मित्र या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल। सांगवी अमोल ठाकूर यांच्याकडून अर्थातच आपण जर पाहिलं तर षटकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय, विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि एकाच षटकात अर्थातच एकाच फिल्डरने 2 कॅच पकडल्या, झेल घेतल्या तर त्या फिल्डरसाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। वेगवेगळे पारितोषिक या स्पर्धेचं एक खास आकर्षण राहिलंय। अर्थातच आपण जर पाहिलं तर पहिला फलंदाज वेदांत कर्णधार मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना आपण पाहतोय तन्मय वर्तक इथे मात्र फलंदाजीसाठी आला। आता तन्मयला कुठेतरी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी सुद्धा करणं गरजेचं आहे। ज्या रीतीने त्याला कर्णधाराने किंवा त्याच्या टीम मॅनेजरने इथे मात्र फलंदाजीसाठी पाठवलंय, कर्णधाराला स्वस्तात बाद करण्यात इथे मात्र यश जरूर मिळालंय। प्रीतला इथे मात्र ही संधी गवसली आणि त्याने मात्र या संधीचं सोनं करून दाखवलं। पुढील चेंडू यावेळी तन्मयसाठी, शपलोन खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, इट्स वाईड आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा आपण पाहतो एक सिंगल मिनिट आहे, पण गोलंदाजाचे हात डोक्यावरती का गेले हाच मात्र प्रश्न थोड्या अंशी का होईना अर्थातच विकेट समोर असणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा पडला असेल, कारण 1 ते 3 इंचाची गॅप तिथे मात्र असेल स्टंप पासून, एवढा चेंडू जवळून गेला होता आणि अशा वेळी आपण जर पाहिलं तर फलंदाज वाचलाय सुद्धा असं म्हणावं लागेल। एक अवांतर स्वरूपाची धावफलकावरती जरूर आली आहे। यावेळचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक चेंज केली, आपण जर पाहिलं तर दिशा चेंज केल्यानंतर दशा सुद्धा खराब होते। अर्थातच आपण जर पाहिलं तर लाईन लेंथ व भटकल्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाला आता मात्र 2 धावांची पेनल्टी अर्थातच इथे 2 धावा भोगाव्या सुद्धा लागतील। या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जाऊन आता पोहोचते 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय।
या वेळचा चेंडू पुन्हा एकदा फुलर लेनचा होता। इथे मात्र आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल घेतली गेली आणि एक सिंगल नंतर संघाची धावसंख्या आता धावफलकावरती पुढे पुढे सरकते जाऊन पोहोचते 17 वरती, माफ करा आता 17 धावसंख्येवरती पोहोचलाय तो म्हणजे विकिता 11 नौकार संघ। धावसंख्येवरती पिछाडीवरती तो पडलाय जरूर आणि पिछाडीवरती पडत असताना आता आपण जर पाहिलं तर थोडंसं दबाव दडपण प्रेशर हे सर्व काही फलंदाजांवरती पाहायला मिळतंय। मागे एक विकेट पडली आणि त्याचं प्रेशर सुद्धा अजून आहे फलंदाजांवरती। या वेळचा चेंडू आपण जर पाहिलं तर फ्लिक ऑफ द रिस्ट पद्धतीचा फटका, इथे मात्र चुकी झाली आणि या चुकीचा फायदा आता मिळेल का? हो मिळालाय। जिथे एकच सिंगल होते तिथे 2 धावा मिळाल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आता या 2 धावेनंतर जाऊन पोहोचते 19 धावा। 19 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरं चालू असताना आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती लागल्यात। दुसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा आपण पाहतोय संपण्याच्या मार्गावरती आला। उर्वरित चेंडू या षटकातील सुद्धा येणं बाकी आहे। शेवटचा एक चेंडू जरूर असणार या षटकातील। प्रीत फुलटॉस यावेळी टॉप आहे, चेंडू हवेत, रजत भगत खाली आणि त्याने पकडलाय झेल। फलंदाज क्रमांक दुसरा जय बॅक टू दी पॅव्हलियन। दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती लागल्या 2 विकेटच्या मोबदल्यात। 2 विकेट जरूर इथे मात्र पडलेत आणि आता तिसऱ्या षटकासाठी आपण जर पाहिलं तर कर्णधाराने रजतला इथे मात्र बॉलिंग ट्रॅक वरती बोलवलंय। 2 षटकांनंतर 19 झाल्यात, तिसऱ्या षटकासाठी रजत आलाय आणि आता आपण जर पाहिलं तर या षटकात धावा सुद्धा येणं तितकं गरजेचं आहे अर्थातच विकिता 11 नौकार संघासाठी, कारण गेल्या वर्षी दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी तो संघ ठरला होता आणि आता तोच संघ थोड्या अंशी का होईना पिछाडीवरती सुद्धा पडलाय, कारण 2 षटकांमागे आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचल्या 19। रजत भगत झेल काय घेतला आणि गोलंदाजीसाठी काय आला हेच एक विश्वास असतं ना कर्णधाराचा, किंवा ज्या रीतीने अनेक वेळा त्याने क्रिकेट खेळलंय आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी आणि तोच विश्वास आणि तोच अनुभव घेऊन पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मागवती तो मात्र सज्ज झालाय। अजून या उर्वरित खेळामधील आपण जर पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ सुद्धा येणं बाकी आहे। तिथल्या त्या 12 चेंडूंमधील काही 6 चेंडू इथे मात्र आपण पाहतो या षटकात वापरले जातील। अर्थातच रजत भगत बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला। या वेळचा चेंडू इथे मात्र आपण जर पाहिलं तर पंचांचा इशारा, इट्स अ वाईड। इथे मात्र खराब चेंडू आहे। या चेंडूवरती पंचांनी सांगितले की हा चेंडू वाईड आहे। ऑफिशियल पंचांचा निर्णय हा अंतिम असेल, कोणताही वाद घालायचा नाहीये, कारण आपण जर पाहिलं तर इतक्या लांबून इथे मात्र उरणवरणा एवढा मोठा पल्ला लांब पूर्ण करून इथे मात्र या स्पर्धेसाठी आज दोन्ही पंच ऑफिशियल पंच इथे मात्र उपस्थित राहिलेत आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर त्यांचा निर्णय सुद्धा योग्य राहील। या वेळचा चेंडू वाईड होता असं पंचांनी सांगितल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 वरती जाऊन पोहोचल्या। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लोअर फुटचा चेंडू होता, परंतु या चेंडूवरती आपण पाहतोय एकच सिंगल इथे मात्र घेतले जाते आणि एक सिंगल नंतर आपण जर पाहिलं तर हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण जर पाहिलं तर विकिता 11 नौकार संघाचा पाहायला मिळतोय। थेंबे थेंबे तळे साचे जसं म्हटलं जातं तशा पद्धतीचं एक उदाहरण इथे मात्र विकिता 11 नौकार संघ देतोय, कारण ज्या रीतीने धावा येतील तिथे मात्र गोलंदाजांवरती प्रेशर येईल आणि अशा वेळी कुठेतरी एक खराब चेंडू मोठा फटका सुद्धा देऊन जाईल। हेच एक गणित मात्र मला तर वाटतंय इथे मात्र विकिता 11 नौकार संघाचं पाहायला मिळतं। यावेळचा लोअर फुलटॉ चेंडू हवेत गेलाय, क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचलाय आणि आता मात्र तिसरा फलंदाज परततोय पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयाला विजय।
विनंती असेल स्वयंसेवक आपण मैदानामध्ये चुन्याची व्यवस्था करा, कारण चेंडू थोडासा ब्लॅक झाला आणि अशा वेळी त्या चेंडूला थोडंसं दूषित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्यासपीठावरती आपण पाहतोय संजय भगत, शाखा प्रमुख प्रभादेवी हे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मी स्मरणिका 11 नौकार प्रेझेंट्स NPL नौकार प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करतोय. तसेच त्यांच्या समवेत आलेले दुसरे मान्यवर आपण पाहतोय निलेश पाटील, एकता मित्रमंडळ नौकार मुंबई अध्यक्ष, यांचं सुद्धा मी पुनश्च एकदा व्यासपीठावरती बसलेल्या पाहुण्यांचा पुनश्च एकदा आभार मानतोय. यावेळी आपण जर पाहिलं तर रजतचा हा फुलटा चेंडू बॅटची लीडिंग एज जरूर घेतली होती. पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. लक्ष नव्हतं, फलंदाजाचं सुद्धा लक्ष नाही आहे, विकेट किपरचं सुद्धा लक्ष नाही आहे. आणि अशा वेळी आपण जर पाहिलं तर तिथे पुन्हा एकदा या स्पर्धेतील आणि या पहिल्या सत्रातील दुसरा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हीच तर चुकी होते ना गोलंदाजाकडनं. कुठेतरी आपण जर पाहिलं तर विकेटच्या सुद्धा विकेट अनुसरून गोलंदाजी करणं गरजेचं आहे. परंतु आपण जर पाहिलं तर इथे पंचांचा इशारा आलेला होता की इट्स अ नो बॉल. आणि आता फ्री हिट सुद्धा मैदानावरती पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती या एक धावेनंतर जाऊन पोहोचल्या. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत 3 धावा इथे मात्र रजत भगतने खर्च केल्यात. उर्वरित चेंडू, या बेटचा चेंडू पडल्यानंतर लेग कटर पद्धतीचा आणि त्याच्यावरती आपण जर पाहिलं तर कहीं पे निगाह और कहीं पे निशाणा अशा पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न सुद्धा फलंदाजाने केलाय. तेच एक गणित आणि एक कोडं आता मात्र उलझलेलं नाहीये किंवा सोडू शकलेलं नाहीये. तो म्हणजे विकिता 11 नौकार संघ. ज्या रीतीने इथे मात्र आपण जर पाहिलं तर प्रीती 11 नौकार संघाने गोलंदाजी केली आहे आणि विकिता 11 नौकार संघाला आतापर्यंत पिछाड्यावरती सुद्धा सोडलंय. कारण तिसरं षटक चालू आहे आणि आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली 22. या बेटचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि तिथे एक सिंगल सुद्धा मिळाली आहे. एक सिंगल नंतर संघाची धावसंख्या आता धावफलकावरती 23 वरती जाऊन पोहोचल्या. या षटकातील आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ संपला. उर्वरित 2 चेंडू अजूनही या षटकातील येणं बाकी आहेत. आणि या 2 चेंडूंवरती धावा किती येणार पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर एक प्रश्न आणि कोडं पडलाय. कारण आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती लागल्यात. जर आपण जर पाहिलं तर 4 षटकांचा सामना आहे. वेळ थोडीशी दवडली गेली, त्यामुळे आपण जर पाहिलं तर षटकं सुद्धा आपल्याला कमी करावी लागली. या वेळचा चेंडू लोअर फुटटॉस होता, त्याला मात्र आपण जर पाहिलं तर ओव्हर द बॉलर हेड केला. तिथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरती तैनात आहे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल एक सिंगल आणि एक सिंगल नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 24. समोर आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करणारा संघ तितका चांगला आहे. अनुप माळी आहे, रजत भगत आहे, अजून काही असे खेळाडू आहेत ज्यांच्याकडे क्षमता आहे. आणि या खेळाडूंसमोर जर खेळायचं असेल तर कुठेतरी मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुद्धा करावा लागेल. आतापर्यंत सिंगल डबलने खेळले, ज्या पद्धतीने टेस्ट फॉर्मॅटमध्ये खेळलं जातं तशा पद्धतीचा खेळ इथे मात्र मैदानावरती आपण पाहतोय विकिता 11 नौकार संघाचा पाहायला मिळालाय. सलामीवीर जय आणि वेदांत बाद झाल्यानंतर या 2 फलंदाजांनी आतापर्यंत जी कामगिरी केली आहे ती थोडीशी खराब म्हणावी लागेल, कारण मोठे फटके आलेले नाही आहेत. या बेटचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइड वरती फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. बोस्की फाटली परंतु मासली गेली होती. चेंडू अडवलाय. लास्ट मोमेंट मध्ये चेंडूवरती नजर ठेवली, चेंडू अडवला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती पुनश्च एकदा 2 धावा घेत असताना संघाची धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय धावफलकावरती जाऊन पोहोचते 26. 3 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती लागल्यात. पुनश्च एकदा आपण व्यासपीठावरून काही सत्कार घेणार आहोत. आपण व्यासपीठावरून एक सत्कार घेणार आहोत. सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित अजितजी पाटील बेलपाडा गावचे रहिवासी आहेत. एक आपण जर पाहिलं तर युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचं सुद्धा आपण या व्यासपीठावरती एक छोटेखानी सत्कार सुद्धा करणार आहोत, ज्यांच्या हस्ते आज या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा सुद्धा संपूर्ण झाला. मी सभासदांना विनंती करतो की अजितदादा पाटील यांचं व्यासपीठावरून स्वागत सत्कार करायचा आहे.
मी व्यासपीठावरून सूरजजी माळी यांना आमंत्रित करतोय. आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते अजितदादा यांचं स्वागत सत्कार करायचा आहे. माईची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन अजितदादांचं स्वागत करायचं आहे. षटक क्रमांक शेवटचं आणि अंतिम हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती इथे मात्र आपण पाहतोय संदीप सज्ज झाला. एक अनुभवी खेळाडू संदीप आणि त्यांच्यावरती विश्वास इथे मात्र दाखवलाय आणि आतापर्यंत केलेली ही गोलंदाजी. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती आणि योग्य लेंथ लाईन वरती टाकलाय. शरीरापासून रीच पासून दूर टाकल्यानंतर नजरेपासून दूर टाकल्यानंतर फलंदाज तिथे मात्र चकलाय. या बेटचा फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या आता मस्तकावरती दस्तक देणारा फटका. इट्स अ कडक. एनपीएल क्रमांक 3 मधील पहिला षटकार ठोकलाय तो म्हणजे अर्थातच फलंदाज तन्मय वर्तकने. तन्मय वर्तक नावाचं वादळ या मैदानावरती येईल का? शांतता आता भंग केली जाईल का? हे सुद्धा पाहावं लागेल कारण पहिला षटकार आलाय. यावेळी हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु हेलिकॉप्टर आता मात्र मैदानामध्ये राहिलाय. एक सिंगल इथे मात्र मिळेल. एक सिंगल नंतर आता मात्र धावफलकावरती आपण पाहतोय धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 33 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. पुनश्च एकदा आपण जर पाहिलं तर ज्या रीतीने इथे खेळ चालू आहे आपण जर पाहिलं तर कुठेतरी आक्रमकता सुद्धा दाखवावी लागेल. ज्या रीतीने संयम दाखवला होता आता आपण जर पाहिलं तर इथे आक्रमकता सुद्धा दाखवणं गरजेचं आहे. रायटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन इथे मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. यावेळचा संदीप यांचा चेंडू हवेत खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि यावेळचा चेंडू सुद्धा इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज क्रमांक 3 बॅक टू दी पॅव्हिलियन. आणि संघाची धावसंख्या 33 वरती आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. पुनश्च एकदा आपण जर पाहिलं तर व्यासपीठावरून एक छोटेखानी सत्कार घेणार आहोत. मी व्यासपीठावरून सत्कार स्वीकारण्यासाठी मी तन्मय वेळणकर यांना आमंत्रित करतो आणि व्यासपीठावरून त्याचा स्वागत सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय संजयजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. इथे मात्र साहेबांचा यथोचित स्वागत सत्कार केले जाईल. आणि आता ऑन अ हॅट्रिक गोलंदाज संदीप इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. विकेट घेतली जाईल की डॉट टाकला जाईल की षटकार मारला जाईल हे मात्र एक कोडं आता मात्र पुनश्च एकदा पडलंय. विकेट आली तिसरी तर 1000 रुपयाचा मानकरी संदीप सुद्धा होतील परंतु समोर नवीन युवा टॅलेंट आहे आणि अशा वेळी जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा. यावेळी चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. झेल घेतला जाईल का? पकडलाय आणि या एनपीएल मधली पहिली हॅट्रिक नावावर होते ती म्हणजे संदीप यांच्या. तसेच आपण पाहतोय पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय 33 धावसंख्येवरती थांबवलंय. विजयासाठी 34 धावसंख्येचं लक्ष्य आहे. मैदानामध्ये चेंडू सुद्धा मैदानामध्ये पुरवायचा आहे. आपण जर पाहिलं तर व्यासपीठावरून मी सत्कार स्वीकारण्यासाठी सिद्धार्थ दादाला सुद्धा आमंत्रित करतोय. सिद्धार्थ दादा आपण सुद्धा या. आपलं सुद्धा व्यासपीठावरून स्वागत सत्कार केला जाईल. मी व्यासपीठावरून अर्थातच त्यांचं स्वागत सत्कार करण्यासाठी
संजयजी भगत शाखा प्रमुख प्रभा देवी यांचं सुद्धा आपण व्यासपीठावरती स्वागत सत्कार करणार आहोत। मी सचिन मात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते साहेबांचं यथोचित स्वागत सत्कार करायचा आहे। पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि पहिल्या सत्रानंतर 34 धावसंख्येचं लक्ष्य ठेवलंय आणि या दुसऱ्या सत्रामध्ये 34 धावसंख्येचं लक्ष्य कसं पार केलं जाईल हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन चलतो मॅन फ्रॉम रायगड अर्थातच अलिबाग आणि वाईज ऑफ रायगड असं म्हणून ज्यांना ओळखलं जातं अर्थातच आमचे सर्वांचे लाडके शेरो शायरी के नवाब अर्थातच इम्रान भाई बुखारी यांच्याकडे ओळखतो इम्रान सर। थैंक यू सो मच। तो सबसे पहले यहाँ पर व्यासपीठ पर आए हुए अतिथि उनका यहाँ पर सत्कार किया जा रहा है। सम्माननीय आदरणीय नीलेश जी पाटिल सर, यहाँ पर यहाँ शाखा प्रमुख प्रभा देवी, एकता मित्र मंडल नौखार मुंबई अध्यक्ष, इनका यहाँ पर स्वागत किया जा रहा है। हम देख रहे हैं स्मरणिका 11 नौखार आयोजित एनपीएल नौखार प्रीमियर लीग सीजन 3 जीतने के लिए 24 गेंदे 34 रनों का टारगेट यहाँ पर सेट किया है और जरूर यहाँ पर अतिथि देवो भव उनका स्वागत जरूर यहाँ पर किया जा रहा है। सम्माननीय सिद्धार्थ जी पाटिल, इनका यहाँ पर स्वागत किया जा रहा है। सिद्धार्थ जी ठाकुर सर, इनका यहाँ पर स्वागत किया जा रहा है। विनंती असेल सिद्धार्थजी ठाकूर साहेबांचा इथे सत्कार करायचा आहे। सिद्धार्थजी ठाकूर साहेबांचा इथे यथोचित सत्कार करायचा आहे। आपण पाहतोय स्मरणिका 11 नौखार पुरस्कृत नौखार प्रीमियर लीग 2024 भव्य दिव्य डे नाईट ची स्पर्धा सीजन 3 एक चांगलं आयोजन। नक्कीच जय बारांचा देव प्रसन्न। यानंतर होणारा सामना असेल ऋषी 11 नौखार विरुद्ध शिया 11 नौखार। ग्रुप बी चा सामना असेल। टॉस साठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। सिया 11 विरुद्ध ऋषी 11 बी ग्रुप मधला पहिला सामना असेल। अपन ऑफिशियल अंपायर का इशारा यहाँ पर आता हुआ मैच इज ऑन। 24 गेंदे 34 रनों की जरूरत है। एक शानदार मैच, सलामी की जोड़ी मैदान पर। पहली गेंद डालने के लिए तैयार। P1 पावर प्ले का षटक वेदांत पाटिल और इस बार देखिए पहली गेंद आड़े बल्ले से खेलने का प्रयास था पर इस बार डॉट गेंद जाती हुई। वेदांत गेंदबाजी के लिए स्ट्राइक पर बैटर रजत भगत, चेंडू नहीं भगत पर आज गेंद को देखना होगा, अभी नहीं तो कभी नहीं। नौखार प्रीमियर लीग 2024 का थरार सही भगत और उसी साथ विद्याधर जी पाटिल, आपका मैं आभार व्यक्त करूंगा इस प्रतियोगिता में, इस नौखार के गांव में। और प्रशांत जी माली आदेश और इस बार बल्ले का भारी सीधा, विकेट कीपर का सहारा और बल्लेबाज को वापसी का रास्ता। डीजे मास्टर माननीय जनार्दनजी ठाकूर साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करण्यात येत आहे। जनार्दनजी ठाकूर सर, आपला या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार होतोय। पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल या स्पर्धेची नक्कीच आपल्याला आठवण राहील म्हणून मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आपला यथोचित स्वागत करण्यात येत आहे। यानंतर होणारा सामना ऋषी 11 नौखार विरुद्ध सिया 11 नौखार। टॉस बॉक्स मध्ये त्वरित संपर्क साधायचा आहे। एक विनंती असेल
आपल्याला माहिती आहे अंजुला मॅथ्यूसला कशा प्रकारे आउट दिलाय. आपण फलंदाज आउट झाला की लगेच फलंदाज पाठवायचा आहे, अन्यथा आपल्याला बाद करण्यात येण्याची नोंद घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाहीये. इंटरनॅशनल नियमचा वापर करण्यात येणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील, त्यामुळे आपण टाइमाचा सदुपयोग करा. मैच इज ऑन. फिर से एक बार मैदान तक गेंदबाजी मार कर न्यू बैटर इनायत नंबर 3 पर इस बार जड़ में डालने की कोशिश सटी की और ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया था. बल्लेबाज के पास मौका था उस गेंद को खोद कर खेलने का, पर डॉट गेंद जाती भी सराहना करते हुए यहाँ पर उनके साथी सहकारी. रख हौसला खुद पर, वो मंजर भी आएगा. प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. तू क्यों परेशान है? हीरे और मोती के चक्कर में तुझे उतना ही मिलेगा जितना लिखा है तेरे मुकद्दर में. जरूर मुकद्दर का सिकंदर अगर बनना है तो यहाँ पर हवाई फायर करना होगा. और इस बार देखिए, जली को आग कहते, बुझी को राख कहते. जिसके बल्ले से छक्के निकलते उसे आगे बार पहली गेंद पर छक्का लगाते हुए हर आईवा कैच के लिए एक हाथ में अगर कैच लपकते हैं तो 200 रुपए, और एक कैच सिंगल 2 हाथ में लेते हैं तो 100 रुपए का कैश प्राइज विद्याधर जी पाटिल सर इनकी जानिब से. इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है साक्षी भाभी के हीरो जर्सी नंबर 7 महेंद्र सिंह धोनी स्कोर कार्ड पर आते हुए. यहाँ पर बल्लेबाज अपने इरादे स्पष्ट करते हुए 24 गेंदे 34 रनों का टारगेट सेट किया है. वेदांत को टारगेट करने में कामयाब होते हुए इस बार ऑप्शन के बाहर ऑफिशियल अंपायर का इशारा. जाना था नौखार, पहुंच गए मिलखतकार. एक्स्ट्रा के बदौलत स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है रिबाबा भाभी के हीरो जर्सी नंबर 8 रविंद्र जडेजा स्कोर कार्ड पर आते हुए पहला आउट प्रगति पर. इस बार फुल टॉस गेंद गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा. जी हाँ, मैं हूं खलनायक डीजे. जरूर यहाँ पर देखिए, एक ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 14 रन. चारुलता भाभी के हीरो जर्सी नंबर 14 संजू सैमसन स्कोर कार्ड पर आते हुए. यहाँ पर देखिए, लैला के शादी में लफड़ा हो गया. लैला के शादी में लफड़ा हो गया. गेंदबाज वेदांत इतना भागा कि लंगड़ा हो गया, क्योंकि पहले ओवर में 14 रन खर्च करते हुए यहाँ पर 34 रनों का टारगेट. 18 गेंदे 20 रनों की जरूरत है. पहले से ही कर्जबाजारी, उसमें उसना शेजारी. और यहाँ पर पहले ओवर का खत्म होने के बाद स्कोर कार्ड पर 14 रन. दूसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आमंत्रित स्ट्राइक पे बल्लेबाज वैभव, नॉन स्ट्राइक पे अनूप माली. जय गेंदबाजी के लिए आते हुए क्या कमबैक करेंगे जय. आज जय को भरोसा दिखाया है कंबानी विकी पाटिल. कैप्टन वेदांत पाटिल, संघ मालक विकी पाटिल. जरूर यहाँ पर उनके ऊपर पूरी जिम्मेदारी होगी. लेफ्ट आर्म बल्लेबाज वैभव अपना बल्ला हाथ पर लेकर रहते हुए शॉट गेंद हवा में खेलने की कोशिश, और गेंद हवा में. ओहो, डोकरा डोकरी काउंटरचा बोला, डोकरा मारते डोकरीला डोला, लालच बुरी बला. मैच का खिताब दिया जाएगा, जो चषक दिया है स्पॉन्सर कुमार विमांशु योगेश पाटिल. इनके माध्यम से हर मैच में सामना विनय का खिताब, जिसे मैन ऑफ मैच कहा जाता है. सम्मानित योगी जी पाटिल, आपका भी मैं तहे दिल से आभार. आपसे गुजारिश होगी कि व्यासपीठ पर आकर आसन हो जाए. तो यहाँ पर 14 रन पर बल्लेबाज को वापसी का रास्ता.
जरूर यहाँ पर दूसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आए, जो भरोसा रखा है दशमेश, मैंने पहले ही कहा था कि विकी पाटिल और वेदांत पाटिल ने जो भरोसा रखा है उसी लायक यहाँ पर गेंदबाजी करते हुए इनायत नंबर 4 पर बल्लेबाज आते हुए मुन्ना, नीरज पाटिल उर्फ मुन्ना। जरूर यहाँ पर तेजाब का मुन्ना बनना होगा, आज यहाँ पर आग लगानी होगी, तेजाब फेंकना होगा। जरूर अभी अभी हमें जानकारी मिली कि शादी के इसमें अटक गए हैं और आज उन्हें मौका मिला आज नौखर गांव के इस मैदान पर, सागर स्पोर्ट्स नौखर का ये मैदान, और उस मैदान पर बल्लेबाजी करने के लिए उतरे। ओहो, और इस बार आते ही दिखाया है कि मेरे इसमें दम है, और ये दम कम दिखाते हुए गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के पार, षटकार डीजे। वन रन डिक्लेयर, यहाँ पर ऑफिशियल अंपायर का इशारा, नो +1। यहाँ पर आम तो आम गुटलियों के दाम, मेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। उगड़ा डोले पहानी चेंडू आहे फ्री हिट, और ये टूर्नामेंट भी सुपर हिट होते हुए, क्योंकि स्मरणिका 11 नौकार आयोजित हम ये टूर्नामेंट देख रहे हैं। ऑल इंडिया चेंडू आणून द्यायचे, योगेश जी पाटिल सर यहाँ पर आ चुके हैं, उनका स्वागत यहाँ पर किया जाएगा, जिनके माध्यम से हर मैच में मैन ऑफ मैच का खिताब चषक दिया है। ऐसे सम्माननीय योगेश जी पाटिल सर, इनका स्वागत किया करते हुए स्कोर जहां पहुंचे स्कोर कार्ड पर 22। अभी भी जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। चेंडू द्या मैदानामध्ये, धन्यवाद योगेश सर, आपण आलात, आपला खूप मोलाचं योगदान आमच्या स्पर्धेला लागलंय। चेंडू द्या मैदानामध्ये, जरूरी एक रन के साथ 2 रनों के साथ स्कोर जहां पहुंच जाए 22 रन स्कोर कार्ड पर। यहां पर बल्लेबाज के लिए मौका है कि इस फ्री टिकट के ऊपर किस तरह की मोहर होगी, क्योंकि ये पहला मैच आज की रजनी क्रिकेट का शानदार आयोजन हम देख रहे हैं, और वॉलंटियर साहब का भी मैं आभार जिन्होंने इस गेंद को लाकर दिया है। ये अपने गांव की टूर्नामेंट है, ये अपने एकते की टूर्नामेंट है, यही दिखलाते हुए 22 रन स्कोर कार्ड पर अगली गेंद फ्री हिट, गेंदबाज जय पाटिल, जबकि स्ट्राइक पर बैटर हम देख रहे हैं मुन्ना अभी अभी मैदान पर आया, और इस बार देखिए आड़े बल्ले से खेलने का प्रयास, बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, कोहली लोगों की भाषा में अक्सर कहा जाता है बकते बागड़ा मांगते पापलेट, और यहाँ पर डॉट गेंद जाती हुई, स्कोर रुका हुआ 22 रन स्कोर कार्ड पर, जबकि दूसरा आउट प्रगति पर। इस बार भी स्ट्रोक गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, क्या कैच नहीं आ लाएगा? ओहो, हे प्रभु, हे राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए मोए, बल्लेबाज को जीवन दान मिलता हुआ, और यहाँ पर इस तरह का जीवन दान क्या भारी गिरेगा। इस 2 रनों के साथ स्कोर जहां पहुंचा है 24 रन 24। दोस्तों, 2 तरह का जीवन दान दिया जाता है, एक तो कन्यादान और एक तो रक्तदान, पर जीवन दान नहीं देना चाहिए। ये जीवन दान किस तरह का महंगा गिरेगा ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। इस 1 रन के साथ स्कोर जहां पहुंचा है पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा, जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर। जीतने के लिए मात्र अभी भी 9 रनों की जरूरत है। बल्लेबाजी करते हुए टीम हम देख रहे हैं प्रीत 11 नौखार, यहाँ पर ईट का जवाब पत्थर से देते हुए। इस बार अनुप माली अच्छी बल्लेबाजी आड़े बल्ले से खेल दिया लोग द कारपेट, वहां पर फील्डर अच्छी फील्ड,
1 रन के साथ 26 रन स्कोर कार्ड पर लगते हुए 8 रनों की जरूरत है। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 26 रन, 12 गेंदे, 8 रनों की जरूरत। छक्कों के हैट्रिक के लिए सांघवियों अमोल ठाकुर, इनकी जानिब से 1000 रुपए, विकेट के हैट्रिक के लिए 1000 रुपए और 1 ओवर में एक ही खिलाड़ी जो 2 कैच लपकेगा उसके लिए 500 रुपए का कैश प्राइज। बोलते हैं सर 8 पाहिजेत 12 बॉल हो सर, कंटिन्यू याच मॅचला जरूर। अभी सिर्फ षटकार को हैट्रिक के लिए 1000 रुपए का कैश प्राइज होगा। सांघवी अमोल ठाकुर गेंदबाजी के लिए गेंदबाज आदित्य गेंदबाजी के लिए आते हुए 26 रन स्कोर कार्ड पर। आहा, इस बार आदित्य की पहली गेंद खोदकर खेली, ओहो कोंबडी पडाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली, गेंद सीमा पार, एनपीएल चौकार। कहा जाता है सारल पुलाच्या वरून चेंडू फरार, चेंडू सीमा पार, चौकार। आहा, इस बार टपकने के बाद थोड़ा सा बाहर निकलता हुआ, इस बार चकमा दिया, फंसाया, गंडाया, चकाया गेंदबाज ने बल्लेबाज को, डॉट के जाती हुई स्कोर रुका हुआ गुणा लेखक सर बतलाते हुए 30 रन, 4 रनों की जरूरत जीत के लिए। अभी भी तीसरा और प्रगति पर। इस बार देखिए हवाई फायर और ये विजयी षटकार डीजे करगावाची। सर्व खेळाडू आणि ग्रामस्थ यांचं स्वागत करतो। आणि आज इथे जे स्मरणिका 11 नवखार पुरस्कृत नवखार प्रीमियर लीग 2024 भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा, प्रथम क्रमांक 20,000 रुपये, द्वितीय क्रमांक 15,000 रुपये अशा स्वरूपाचे हे जे सामने आयोजित केले गेलेले आहेत। आयोजक साई भगत, विद्याधर पाटील आणि आपण सर्व त्यांचे सहकारी मित्र परिवार आणि गावातील सर्व टीम्स ज्यांनी घेतलेले आहेत, ओनर्स, संघ मालक आणि सर्व खेळाडू यांचे सर्वप्रथमतः अभिनंदन करतो। आणि गावात एक चांगल्या प्रकारचा एक खेळ आयोजन नियोजन इथे करण्यात आलेलं आहे आपण सर्वांकडनं। आणि आपण सर्वांनी अजितदादा पाटील, बेलपाडा ग्रुप ग्रामपंचायत रहिवास सदस्य, विद्यमान सदस्य, आणि मी पेडांब्यावरून सिद्धार्थ हेमंत ठाकूर, आपण सर्वांनी इथे आम्हाला बोलवलं आणि आमचा मान सन्मान केलात, त्याच्याबद्दल आम्ही आपले कमिटीचे आणि आपल्या सर्वांचे आभारी आहोत। आणि सर्व महत्त्वाचं म्हणजे आज हे जे सामने पार पडत आहेत ते म्हणजे छोटम शेठ दिलीपजी भोईर, आज त्यांच्याकडे देखील कबड्डीचे सामने फायनल मॅचेस चालू आहेत, तिकडे देखील जायचं आहे। त्याच कारणामुळे शेठ इथे उपस्थित राहू शकले नाही आणि त्याच्यामुळे अजितदादा यांना आजचा इथला उद्घाटन समारंभाचा मान विद्यार्थी दादा असतील, आपली कमिटी असेल, आपण सर्वांनी दिलात, त्याच्याबद्दल आपले पुन्हा आभार मानतो। आणि तुमच्या कमिटीबद्दल जितकं बोलू तितकं कमी आहे। तुमची एकजुटी, तुमचं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन खूप सुंदर, ग्राउंड खूप सुंदर आणि सर्व टीम्स प्लेयर देखील एक शिस्तीमध्ये
खूप चांगल्या पद्धतीने खेळ करताना दिसतात. कॉमेंट्रेटर्सचं देखील मी इथे कौतुक करतो, खूप चांगल्या पद्धतीने कॉमेंट्री इथे करतायत. तर तुमच्या खेळ चांगल्या पद्धतीने सर्व पार पडो, तुम्हाला चांगल्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.